Okay, sir. Can I share my screen? Yes, now you can share. Hello. So now I am visible. Yes, Yogita, you are now visible. Yes, visible. Yeah, okay. So Spring Boot application with database connectivity. हे जे आपल्या प्रोजेक्ट आहे तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया स्प्रिंग बूट म्हणजे काय. व्हॉट इज स्प्रिंग बूट? स्प्रिंग बूट इज अ मॉड्यूल ऑफ स्प्रिंग फ्रॉम विच वी स्पीड अप द डेव्हलपमेंट. याचाच अर्थ असा आहे की एक मोठी स्प्रिंग फ्रेमवर्क आहे आणि त्यात खूप सारे सब मॉड्यूल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक घर असेल, त्या घरामध्ये एक हॉल असेल, बेड असेल, किचन असेल, डिफरंट रूम्स असतील. म्हणजे स्प्रिंग बूटमध्ये स्प्रिंग कोर मॉड्यूल असेल, जेडीबीसी मॉड्यूल असेल, सिक्युरिटी मॉड्यूल असेल, स्प्रिंग ORM असेल, स्प्रिंग MVC असेल. म्हणजेच त्याच पद्धतीनं स्प्रिंग मध्ये डिफरंट मॉड्यूल्स आहेत. आता सॉरी how to- डिस्टर्ब MVC या MVC. MVC. ओके. सो हाऊ टू स्टार्ट विथ स्प्रिंग बूट. आता आपल्याला स्प्रिंग बूट स्टार्ट करायचंय तर त्यासाठी डिफरंट मेथड्स पण आहेत, पण त्यासाठी काहीतरी प्री रिक्विजिट्स पण आहेत. आपल्याकडे जावा इन्स्टॉल असणं गरजेचं आहे, बट आय विल प्रेफर टू जावा 17 यू इन्स्टॉल इन युअर मशीन. देन MySQL असणंही गरजेचं आहे, MySQL वर्कबेंच असणं गरजेचं आहे, त्यानंतर STS ही असणं गरजेचं आहे. आता आपल्याला MySQL वर्कबेंच कनेक्ट कसं करायचंय, याचं सेटअप कसा करायचा आहे, तर सगळ्यात अगोदर MySQL इन्स्टॉल करायचंय. त्यानंतर MySQLचा पासवर्ड सेट करायचा आहे. वर्कबेंच डाउनलोड करायचंय क्रोमवर जाऊन, तुम्ही ते वर्कबेंच डाउनलोड करू शकता. आता त्यानंतर MySQL कनेक्ट करायचंय. तर तर आपण जो MySQL जेव्हा डाउनलोड केलाय, इन्स्टॉल केलाय, त्यानंतर आपण जो MySQLचा पासवर्ड सेट केलाय, तर तो पासवर्ड आपल्याला यूज करायचा आहे. कुठे? तर MySQL इथे आपल्याला MySQLचा जो पासवर्ड आहे तो यूज करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला MySQLचं कनेक्शन करायचंय. आता स्प्रिंग बूट स्टार्ट करायचंय तर त्यासाठी डिफरंट मेथड्स आहेत. आता त्यातली फर्स्ट मेथड म्हणजे काय, तर क्रिएट अ मावेन प्रोजेक्ट अँड ऍड शॉर्टर डिपेंडन्सीज, यूज IDE लाईक STS असेल, स्प्रिंग बूट कमांड लाईन इंटरफेस. Yogita, sorry to interrupt. Can you just zoom as well this PDF? Yeah, okay. If possible. So at right side there is plus option, correct? Below. Right side. Yes, here. So you can just click there. Yeah, Okay, so it will be okay now. visible. Okay. Correct. Yeah, okay. So here 4 methods. So I'm using Spring Initializer. आता Spring Initializer काय आहे? तर Spring Initializer हे एक टूल आहे, website or web-based tool used to set up Spring Boot project is an easier and efficient manner. तर ही एक सिंपल वेबसाईट आहे. वेबसाईट आता तुम्ही ब्राउझर वरती जाऊन ही वेबसाईटही ओपन करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जावा व्हर्जन असेल, जावा व्हर्जन चूज करायचंय, स्प्रिंग बूट व्हर्जन चूज करायचंय, त्यानंतर आर्टिफॅक्ट ID टाकायचा आहे, नेम टाकायचंय, त्यानंतर इथं असेल डिपेंडन्सीज ऍड करायची आहे आणि क्लिक ऑन जनरेट वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर एक झिप फाईल डाउनलोड होईल. ती झिप फाईल डाउनलोड झालेली जी झिप फाईल आहे ती एका फोल्डरमध्ये एक्सट्रॅक्ट करायची. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तो जे फोल्डर आहे ते तुम्ही इम्पोर्ट करू शकता आणि आपला प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. इथे मी स्क्रीनशॉटही टाकलेला आहे. त्यानंतर हाऊ टू कनेक्ट MySQL database टू स्प्रिंग बूट MUN ऍप्लिकेशन युझिंग वर्कबेंच अँड STS. आता त्याच्यासाठी आपल्याला 5 डिपेंडन्सीज लागतात. आपल्याला डाटाबेस क्रिएट करायचा आहे, API बनवायचा आहे, तर ह्या 5 डिपेंडन्सीज खूप महत्वाच्या आहेत. ह्या डिपेंडन्सीज त्यासाठी ऍड करायच्या असतात. तर फर्स्ट म्हणजे स्प्रिंग वेब थीम लिप असेल, स्प्रिंग डाटा JPA असेल, MySQL ड्रायव्हर असेल, स्प्रिंग बूट डेव टूल्स असेल. आता स्प्रिंग वेब काय, तर स्प्रिंग वेब डिपेंडन्सी
dependency is a part of the Spring framework that provides essential components and features for building web applications in the Java ecosystem. म्हणजे स्प्रिंग वेब मध्ये काही फीचर्स येतं. डाटा बाइंडिंग असेल, व्हॅलिडेशन असेल, व्ह्यू रिझॉल्व्हर असतील, फिल्टर्स असतील, देन मेन म्हणजे कंट्रोल अॅनोटेशन्स असतील. आता कंट्रोल अॅनोटेशन्स म्हणजे कोणते? तर ऍट कंट्रोलर असेल, ऍट रेस्ट कंट्रोलर असेल, रिक्वेस्ट मॅपिंग असेल, देन थीम लिफ ही एक डिपेंडन्सी, त्याच्यामध्ये पण फीचर्स आहेत. तर त्याच्यामध्ये थीम लिफचे फीचर्स म्हणजे टेम्पलेट्स असेल, लँग्वेज असेल, लेआउट्स असेल, सपोर्ट असेल, व्हॅलिडेशन असेल, सिक्युरिटी इंटिग्रेशन असेल, असे फीचर्स आहेत थीम लिफचे पण. देन थर्ड म्हणजे स्प्रिंग डाटा जीपीए. स्प्रिंग डाटा जीपीए मध्ये पण ऍब्स्ट्रॅक्शन असेल, क्युरी मेथड्स असेल, शॉर्टिंग असे स्प्रिंग डाटा जीपीए चे फीचर्स आहेत. MySQL ड्रायव्हरचेही फीचर्स आहेत, डाटाबेस कनेक्टिव्हिटी, SQL एज्युकेशन, एरर हँडलिंग असेल, डेव टूल्सचेही आहेत. आता त्यानंतर आपण मी जे कर्ड ऍप्लिकेशन केलंय ते ओपन करून पाहूया. इथे स्प्रिंग बूटला जायचंय. त्यानंतर ब्राउज वरती क्लिक करायचंय. आता आपण जे फोल्डर कशामध्ये क्रिएट केलंय तिथे जायचंय. मी डेस्कटॉप वरती जे त्याच्यानंतर जे ऍप्लिकेशन बनवलंय, कर्ड ऍप्लिकेशन करायचंय, देन ओपन करायचंय, देन लॉन्च. आता आपण अगोदर ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज हे पाहूयात. तर ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला ह्या 6 लाईन्स ऍड करायच्यात. फर्स्ट लाईन मध्ये काय तर सर्व्हर पोर्ट आहे. इथे 1998 मी हा पोर्ट टाकलाय. इथे आपल्याला पोर्ट टाकायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन रन करणार आहोत तेव्हा त्या पोर्टवर जाऊन आपल्याला चेक करायचंय. म्हणजे तुम्ही इथे कुठलाही पोर्ट यूज करू शकता, व्हॉट यू वॉन्ट. देन सेकंड लाईन काय तर JDBC URL फॉर कनेक्टिंग टू युअर MySQL डाटाबेस. यामध्ये काही डिटेल्स आहेत, डाटाबेस सर्व्हर, लोकेशन, डाटाबेस नेम टाकायचंय. आता तुम्ही तुमच्या डाटाबेसला कुठलं नेम दिलंय ते तुम्हाला त्या टाकायचंय. मी इथे कर्ड हे नेम दिलंय माझ्या ऍप्लिकेशनला, त्यामुळे मी ते कर्ड हे ऍप्लिकेशन टाकलंय. त्यानंतर थर्ड लाईनला काय तर युजर नेम, हे युजर नेम टाकायचंय. देन पासवर्ड कुठला टाकायचा आहे तर जो आपण MySQLचा सेट केलेला पासवर्ड आहे की ज्याने आपण वर्कबेंच कनेक्ट केलंय तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. देन फोर्थ लाईनला देन इथे फिफ्थ लाईन क्वालिफाईड क्लास नेम ऑफ द JDBC ड्रायव्हर फॉर MySQL कॉम MySQL जे cg.jdbc.driver which is the driver class for MySQL connector. ही जे आहे ते ऑफिशियल JDBC ड्रायव्हर फॉर MySQL आहे. आणि ही जी 6 लाईन आहे तर ती अपडेट आहे, विच मीन्स हायबरनेट विल ऑटोमॅटिकली अपडेट द डाटाबेस. म्हणजे जो डाटाबेस आहे तो ऑटोमॅटिकली आपला अपडेट होणार आहे. त्याच्यानंतर ह्या जो युजर कंट्रोलर हा क्लास बनवलाय, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे ऍट रेस्ट कंट्रोलर असेल, रिक्वेस्ट मॅपिंग असेल किंवा पोस्ट मॅपिंग, गेट मॅपिंग, हे काय तर आपण एक स्टेप बाय स्टेप बघूयात. तर आता ऍट रेस्ट कंट्रोलर काय. आता ऍट रेस्ट कंट्रोलर हे जावा क्लास अॅनोटेशन आहे. स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये याचा उपयोग होतो. Then this annotation marks a class as a RESTful web service. It means that it's communicate over HTTP. आता रेस्ट कंट्रोलरचा उपयोग करून आपण गेट, पोस्ट, पुट आणि डिलीट मेथड सेट करू शकतो. आता रेस्ट कंट्रोलर हे ऍट कंट्रोलर आणि ऍट रिस्पॉन्स बॉडीचं कॉम्बिनेशन आहे.
आणि त्याचाच उपयोग हा फॉर क्रिएटिंग अ रेस्टफुल कंट्रोलरसाठी होतो. देन त्याच्यानंतर काय तर ॲट रिक्वेस्ट मॅपिंग. रिक्वेस्ट मॅपिंग अॅनोटेशनचा उपयोग काय होतो? तर मॅप URL टू आयदर अँड एंटायर कंट्रोलर क्लास और अ पर्टिक्युलर हँडलर मेथडसाठी होतो. देन त्याच्यानंतर काय तर गेट मॅपिंग आहे. आता इट मीन्स HTTP गेट रिक्वेस्ट टू अ स्पेसिफिक हँडलर मेथड इन स्प्रिंग कंट्रोलर. गेट म्हणजेच आता सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचंच झालं तर गेट म्हणजेच रिसोर्सला रिक्वेस्ट करतोय. आणि त्याच्यानंतर हे जे आहे पोस्ट मॅपिंग म्हणजेच रिक्वेस्टला आपण क्रिएट करायचंय तर आपण ती पोस्ट यूज करू शकतो. सिम्पल मध्ये म्हटलं तर म्हणजेच पोस्ट म्हणजे रिक्वेस्टला आपण क्रिएट करतोय आणि त्याचा पोस्टचा यूज करतोय. देन त्याच्यानंतर इथे आपल्याला पुट मॅपिंग असेल. आता पुट म्हणजेच काय तर अपडेट करणं, म्हणजेच कुठल्याही रिसोर्सला अपडेट करायचंय तर आपण पुट यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर असेल डिलीट मॅपिंग. आता डिलीट मॅपिंग काय, डिलीटच्या नावातच आपल्याला कळून जाईल डिलीट काय, तर डिलीट म्हणजे डिलीट करणे. देन त्याच्यानंतर हा जो कर्ड ऍप्लिकेशन हा जो क्लास बनवलाय, आता हे ॲट स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन काय, ॲट स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन हे मेटा अॅनोटेशन म्हणजे स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनलाच आपण मेटा अॅनोटेशन असंही म्हटलं जातं. आता स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन ही 3 अॅनोटेशनचं मिळून बनलेलं अॅनोटेशन आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे काय असेल, स्प्रिंग बूट कॉन्फिगरेशन असेल, दुसरं म्हणजे एनेबल ऑटो कॉन्फिगरेशन असेल आणि थर्ड म्हणजे कंपोनंट स्कॅन यांचं या 3 अॅनोटेशनचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ते 3 अॅनोटेशन आपण इथं राईट करणार, पण ते एवढे 3 अॅनोटेशन राईट करण्यापेक्षा आपण हे एक स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन हे डायरेक्ट एक अॅनोटेशन यूज करू शकतो. देन त्याच्यानंतर हा जो क्लास आहे user.java. आता user डॉट हा क्लास बनवलाय तर याच्यामध्ये आपल्याला इथे डाटा ऍड करायचा आहे. आणि इथे ID असेल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, ऍड्रेस, हे आपल्याला राईट करायचंय. एवढा इथे राईट केल्यानंतर आपल्याला राईट क्लिक करायचंय. देन सोर्स वरती क्लिक करायचंय. सोर्स वरती क्लिक केल्यानंतर जनरेट कन्स्ट्रक्टर युझिंग फील्ड्स वर क्लिक करायचंय. म्हणजे हे जे कोडिंग आहे ते ऑटोमॅटिकली आपल्याला इथे कोड राईट झालेला असेल. त्यानंतर आपण जनरेट केल्यानंतर इथे आपल्याला धिस कीवर्ड दिसतोय बरोबर. तर धिस कीवर्ड काय, व्हॉट इज धिस कीवर्ड इन जावा. आता म्हणजे धिस कीवर्ड काय तर यूज टू रेफर टू द करंट ऑब्जेक्ट इनसाइड मेथड और कन्स्ट्रक्टर. किंवा आता जर समजा आपल्याला अजून डाटा ऍड करायचा आहे तर फक्त इथे काय करायचंय, आपल्याला प्रायव्हेट स्ट्रिंग आपण एज राईट करू शकतो किंवा प्रायव्हेट स्ट्रिंग बर्थ डेट. म्हणजे जो आपल्याला डाटा ऍड करायचा आहे तो आपल्याला डाटा इथे राईट करायचा आहे आणि त्यानंतर ते कन्स्ट्रक्टर वरती जनरेट टू कन्स्ट्रक्टर फील्ड वरती क्लिक करायचा आहे. देन हा जो युजर रिपॉझिटरी हा जो क्लास आहे, आता याच्यामध्ये ॲट मॅपर काय, ॲट सिलेक्ट काय, तर ॲट मॅपर दिस अॅनोटेशन इंडिकेट्स दॅट दिस इंटरफेस इज MyBat मॅपर इंटरफेस आहे. देन ॲट सिलेक्ट विल एक्झिक्यूट द SQL क्वेरी स्पेसिफाईड विथिन द अॅनोटेशन्स. आणि त्यानंतर ॲट रिझल्ट दिस अॅनोटेशन इज यूज टू मॅप द रिझल्ट ऑफ द क्वेरी टू द युजर ऑब्जेक्ट. आता आपला हा जो कर्ड ऍप्लिकेशन आहे, हे जे डाटाबेसचं ऍप्लिकेशन आहे, हे सगळं आपल्या फाईल राईट करून झाल्यात. आता याच्यानंतर काय करायचंय तर वर्क बेंचला आपल्याला डाटाबेस क्रिएट करायचा आहे, क्वेरी ऍड करायची. तर मी इथे ऑलरेडी क्वेरी ऍड केलेली आहे. कर्ड म्हणून टेबल वरती क्लिक करायचंय. देन युजर सिलेक्ट रोज लिमिट 1000. हा हे बघा इथे जो क्रिएट डाटाबेस हा जो डाटाबेस आहे, हा जो टेबल आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे. म्हणजे हे जे त्या ऍप्लिकेशनचे जे पॉइंट्स आहेत, ID असेल, फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, ईमेल ID, ऍड्रेस,
हे मी एवढेच पॉइंट्स घेतले, पण जर ऍड करायचे असतील, जसे जसे आपण ऍड करणार ते फक्त ऍड करत चालायचे. जसं आपण रिपॉझिटरीच्या क्लासमध्ये जसा जो डाटा फिल केलाय, तसेच इथे सुद्धा जर ऍड करायचं असेल तर आपण ते अजून ऍड करू शकतो. देन आता हे जे आहे आयडी, इथे आयडी टाकलाय, देन फर्स्ट नेम टाकलंय, लास्ट नेम टाकलंय, ईमेल आयडी टाकलाय, ऍड्रेस टाकलाय. आता क्वेरी ही ऍड करून झाली आपली वर्क बेंचला. तर आता आपण ऍप्लिकेशन रन करून पाहूया. राईट क्लिक करायचंय, रन ॲज वरती क्लिक करायचंय, देन स्प्रिंग बूट ऍप. आता हे ऍप्लिकेशन रन झालंय, पण आपल्याला ब्राउझरला चेक करायचंय. तर त्यासाठी लोकल होस्ट आपला पोर्ट नंबर आहे 1998, देन API टाकायचंय, युजर्स टाकायचंय. अशा पद्धतीने आपल्याला आपला डाटाबेस रन होणार आहे. आणि हाच डाटाबेस आपण ब्राउझरलाही चेक करू शकतो. आणि वन मोर थिंग म्हणजे हेच आपण पोस्टमनलाही चेक करू शकतो. आता पोस्टमनला न्यू वरती क्लिक करायचंय, देन HTTP म्हणायचंय, देन इथे पण तीच URL टाकायची आहे, लोकल होस्ट 1998 API आणि युजर, देन क्लिक ऑन सेंड. सी हिअर, अशा पद्धतीने आपल्याला हा डाटाबेस दिसणार आहे. म्हणजे पोस्टमनला तो व्यवस्थित दिसतोय ब्राउझरपेक्षा. तर आपण जे ऍप्लिकेशन आपण जो डाटाबेस क्रिएट केलाय, तर तो आपण ब्राउझरला किंवा पोस्टमनला चेक करू शकतो. त्यानंतर इथे मी स्क्रीनशॉटही ऍड केले, तर जे ऍप्लिकेशन रन झालंय. आता आपल्याला जायचंय JUnits कडे. आता व्हॉट इज JUnits? JUnits काय, तर युनिट टेस्टिंग फ्रेमवर्क फॉर जावा प्रोग्रामिंग. Follow the test a little code, a little approach, increase productivity of programmer and stability of code. फर्स्ट म्हणजे JUnitsचा फुल फॉर्म काय, तर जावा युनिट्स आहे असं आहे. देन त्याच्यानंतर व्हॉट इज टेस्टिंग काय, प्रोसेस ऑफ इन्शुरिंग दॅट द फंक्शनॅलिटी ऑफ अन ऍप्लिकेशन मीट्स द रिक्वायरमेंट्स. म्हणजेच बघा, एखाद्या क्लायंट गिव्हिंग अ प्रोडक्ट टू सॉफ्टवेअर टू डेव्हलप, तर तेव्हा तुम्हाला जे प्रोडक्ट आहे ते चेक करण्याची गरज आहे, दिलेल्या रिक्वायरमेंट नुसार आहे की नाही, त्यालाच आपण टेस्टिंग म्हणू शकतो. देन त्याच्यानंतर JUnitsचे काही फीचर्स पण आहेत. फीचर्स काय आहेत, तर अन ओपन सोर्स फ्रेमवर्क असेल, अनोटेशन्स टू आयडेंटिफाय टेस्ट मेथड, assertions for testing expected results, test runners allow you to write codes faster which increase quality. हे जे आहेत ते JUnitsचे फीचर्स आहेत. देन आता आपण अॅनोटेशन्स बघूया, जे की JUnits साठी जे अॅनोटेशन यूज केले जातात, तर ते अॅनोटेशन्स बघूया. फर्स्ट म्हणजे काय, ॲट बिफोर क्लास इज अन म्हणजेच काय, एक्झिक्युटेड वन्स. म्हणजेच ॲट बिफोर क्लास ही एक मेथड आहे, आणि तर ती एक्झिक्युटेड वन्स म्हणजे एकदाच एक्झिक्युटेड होतीये. देन नंतर ॲट बिफोर काय, तर एव्हरी टाइम फॉर इच टेस्ट केस एक्झिक्युटेड. देन ॲट टेस्ट काय, तर थर्ड ऍप्लिकेशन जे आहे ते ॲट टेस्ट आहे. आणि म्हणजेच व्हॉट एव्हर ऑन टू टेस्ट, व्हॉट एव्हर यू ऑन टू चेक, म्हणजेच तुम्हाला जे टेस्ट करायचंय, जे चेक करायचंय, म्हणजे ती वर्किंग प्रॉपरली होतीये की नाही, दॅट्स द ॲट टेस्ट. त्यालाच आपण ॲट टेस्ट हे अनोटेशन म्हटलं जाऊ शकतं. देन आफ्टर, एव्हरी टाइम आफ्टर इच टेस्ट केस. देन आफ्टर क्लास, म्हणजेच आफ्टर क्लास काय, तर आफ्टर एक्झिक्युटेड ओनली वन्स. आणि इग्नोर काय, तर म्हणजे एखादी टेस्ट आहे पण रन नाही झाली, रन म्हणजे रन करायची नाहीये,
त्यावेळेस आपण हे @ignore हे अॅनोटेशन यूज करू शकतो. आता हे जे युनिटची जी टेस्ट केस आहे ते मी रन करून दाखवतेय. इथे पण ब्राउझर वरती जायचंय. लॉन्च वरती क्रिएट करायचंय. हे जे आहे जे टेस्ट युनिट जी आहे, आता आपल्याला टेस्ट लिहायची, तर आपल्याला टेस्ट ही सोर्स टेस्ट जावा इथे आपल्याला राईट करायची असते. देन याच्यामध्ये पण हे जे ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज आहे, इथे आपल्याला पोर्ट टाकायचा असतो. देन इथे जो माय कंट्रोलर जो क्लास बनवलेला आहे, तर तिथे आपल्याला हे ऑलरेडी सांगून झालंय रेस्ट कंट्रोलर काय, गेट मॅपिंग काय आहेत. तर इथे आपल्याला हॅलो वर्ल्ड हे असं टाकायचंय. देन ही जी टेस्ट केस आहे, आता हा जो क्लास आहे, तर इथे आपण पाहूयात हे @word annotation काय. @word इज यूज टू ऑटोमॅटिक डिपेंडन्सी इंजेक्शन आहे. देन सेकंड काय, तर ऑटो कॉन्फ्युगर इट यूज टू ऑटोमॅटिकली कॉन्फ्युगर अ मॉक MVC इन्स्टन्स फॉर टेस्टिंग स्प्रिंग MVC कंट्रोलर आहे. तर हे ऍप्लिकेशन आपण रन करून पाहूया. जी टेस्ट केस आहे, इथे राईट क्लिक करायचंय, रन ॲज म्हणायचंय, देन क्लिक ऑन JUnits करायचंय. आपल्याला ही टेस्ट केस रन झालेली दिसेल. सी हिअर. आणि हीच जी टेस्ट केस आहे, तर ती आपण ब्राउझरलाही चेक करू शकतो, इव्हन पोस्टमनलाही चेक करू शकतो. लोकल होस्ट आपला पोर्ट नंबर आहे 1992 आणि हॅलो वर्ल्ड हे रन झालेलं असेल. देन तेच आपण पोस्टमनलाही चेक करू शकतो. टेस्ट फेल करून दाखव योगिता एकदा. टेस्ट चेक करते ना तू? हो फेल हो 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 एक मिनिट. हॅलो वर्ल्ड हे अशा पद्धतीनं रन झालेली असेल. आता आपल्याला टेस्ट फेल करायची आहे. जर समजा आपण इथे हे हॅलो काढून टाकलं किंवा टेस्ट ऍड केलं, तर आणि रन केली, ज्यावेळेस आपली टेस्ट फेल होईल, तर त्यावेळेस रेड म्हणजे हे अशा पद्धतीनं दिसेल आपल्याला टेस्ट फेल झाली. म्हणजेच काय, तर जे टेस्ट आहे ते प्रत्येक लाईन बाय लाईन चेक केलं जातं. या ओके. ऍक्च्युली मॉकिटो वरती माझा टोटल कम्प्लीट नाही झालंय, त्यामुळे मी तो टॉपिक नाही ऍड केलाय.
थँक्यू. Okay, yeah. You can stop recording.